जर्दाळू हे घुटीमध्ये उघडलं जातं आणि ते लहान मुलांना हळूहळू पाजलं जातं. ते पाजल्यावर लहान मुलं झोपतात. मला झोपवण्याचा विचार नाही ना? नाही हो सर. फार छान. चला, जर्दाळूचा हलवा आपण करणार आहोत, राईट? चला, त्याच्यासाठी लागणारं साहित्य काय ते घेऊन या. जर्दाळूचा हलवा करण्यासाठी लागणारं साहित्य काय ते सांगा. भिजवलेले जर्दाळू, साखर, तूप, जर्दाळूतल्या बिया, लिंबू आणि बदामाचे काप. बस एवढंच? येस. फॅन्टास्टिक. जर्दाळूच्या आतमध्ये एक मोठी गोलाकार बी असते, जे कव्हर टणक असतं. ते तुम्हाला फोडावं लागतं आणि त्याच्या आत हे बदामासारखं बी निघतं, बरोबर? येस, बरोबर. परफेक्ट. आता हे यांचा टंबपणा पाहता हे मला वाटतं एक 3-4 तास तरी भिजवलेत. 7 ते 8 तास भिजवलेले. कारण जर्दाळू एवढं फुगीर नसतं, हे म्हणजे झालेलं आहे. ठीक आहे, काय करायचं पहिल्यांदा? सगळ्यात आधी एक कढई घ्यायची आहे, गॅसवर आपण ठेवूयात. लगेच गॅस लावायचा? येस. चला. येस. याच्यानंतर आपण हे जर्दाळू जे आहे ते टाकायचं याच्यामध्ये. लगेच घ्या, टाका. आपण काय करूया ना, थोडस आता याला असं हळूहळू असं स्मॅश करूयात. छान सुगंध येतोय. हो हो. बरं, आपण जरा हे उकळेपर्यंत मला एक सांगा, अभ्यासात तुम्ही कशा होतात? अभ्यासात मी म्हणजे पहिल्या 3 मध्येच असायचे मी. अरे बापरे. येस. पहिल्या 3 मधली मुलं शक्यतो फोकस ठेवून नोकरी करतात. तुम्ही सोडली, मला आश्चर्यच वाटतंय सारखं. पण आता निवेदनात प्रोफेशनली काम करतात. येस, त्याचं मानधन वगैरे मिळतं? छान. मिळतं. येस. चला, मस्त. आजच्या इथल्या केलेल्या निवेदनच नाही मिळणार? हा, काही हरकत नाही. ठीक आहे. नाही तर माझं घेऊन जाल पाकिट. नाही. काय घालायचं याच्यात? आपण याच्यामध्ये थोडंसं तूप टाकूया. मला वाटतं आपण थोडंसं ना आता याच्यामध्ये साखर टाकूयात आणि याला आपण शिजवत ठेवूयात. ठीक आहे ना, तुम्हाला जे वाटतं तेच आम्हाला वाटतं. 5 ते 6 चमचे आवडीनुसार साखर घालूयात. आता ही साखर विरघळेपर्यंत सांगा. मग माहेरी तर तुम्ही स्वयंपाक पाण्याला हातच नव्हता लावला. Yes. इकडे सासूबाई आहेत. मग कधी काय श्रद्धा असं झालं नाही? ऍक्च्युली काय झालं, मी तुम्हाला एक किस्सा सांगते. सांगा. लग्नानंतर पहिल्यांदाच स्वयंपाक करण्याचा योग आला आणि म्हटलं अरे बापरे, एवढे सगळे लोक आहेत, असं कसं करायचं. मग म्हटलं की पनीरची भाजी बनवूयात. पनीरची भाजी? हा. आणि कसं बसं केलं. मग त्यांना कळालं की बाबा फारशी फ्लुएंट नाहीये. मग नंतर आमच्या सासूबाईंचं माझं असं ठरलं की मी घरातली इतर कामं करणार आणि त्या स्वयंपाक करणार. म्हणजे मी झाडू, पोछा किंवा इतर छोट्या मोठ्या कपड्यांच्या घड्या घालणे, कपड्यांचं डील झालं. हा. येस, बरोबर. बरं, हे मीच करायचंय का? करते ना मी. मला काय वाटतं ना सर, आपण इथे ना एक झाकण ठेवूया आणि थोडंसं रेस्टला देऊया. बरं, किती वेळ ठेवायचं झाकण? एक 5 मिनिटं. बरं, ठीक आहे. आणि मग पुढे याच्यानंतर आपण बदामाचे काप आणि लिंबाचा रस अर्धा चमचा तो टाकायचा.